आणि महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। हेमंत गोडसे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। गोडसेंनी इगतपुरीच्या घाटनदेवी मंदिरात याआधी आरती जाऊन केलेली आहे। हेमंत गोडसे आता नाशिकचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत। त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर आपण बघतोय त्यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। आजच आपला उमेदवारी अर्ज हेमंत गोडसे दाखल करणार आहेत। तसंच घाटनदेवी मंदिरामध्ये जाऊन त्यांनी आरती देखील केलेली आपण बघतोय। हेमंत गोडसे आता नाशिकमधून महायुतीचे उमेदवार आहेत। आजच आपला उमेदवारी अर्ज देखील हेमंत गोडसे दाखल करणार आहेत आणि आपण बघतोय हेमंत गोडसेंचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। महायुतीचे मेन पदाधिकारी असतील, नेते असतील, हे सगळे उपस्थित आहेत। रॅली देखील मोठी ही उमेदवारी अर्जाची होते। कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि येणारे आता 17 दिवस 20 तारखेपर्यंत जे आहे हे सगळे जे आहेत हे प्रचाराला लागलेले आहेत। ऑलरेडी घराघरापर्यंत पोहोचण्याचा जो आहे सगळ्यांचा संकल्प आहे आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याच्यावरती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो आहे फोकस आहे। सर, ज्या पक्षाचा उमेदवार तुमच्या विरोधामध्ये उभा आहे हो 12 तारखेला देखील सभा आहे महायुतींच्या उमेदवारासाठी। तेही येतील इथे। माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांची ही सभा जी आहे ही कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी होणार आहे। श्रीकांत शिंदे हे डोंबिवलीतील मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी महाआरती देखील केलेली आपण बघतोय। तर दुसऱ्या बाजूला हेमंत गोडसे यांचं देखील शक्ती प्रदर्शन सुरू आहे। दोन्हीही महायुतीचे उमेदवार आहेत। हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या दोन्ही नेत्यांकडून सध्या आपापल्या मतदारसंघात शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। हेमंत गोडसे आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला श्रीकांत शिंदे हे डोंबिवलीमध्ये मंदिरात आरती करतात। त्यांच्याकडून देखील प्रचार केला जातोय। श्रीकांत शिंदे हे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत।